जळगावमध्ये आज आहे आणि जळगावमधली परिस्थितीचा आढावा मी घेणार आहे. आता हॉस्पिटलला मी त्या ठिकाणी जाणार आहे, त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसला देखील मी जाणार आहे. मी सगळीकडे हॉस्पिटल्सच्या व्हिजिट, प्रशासनाशी चर्चा करतोय. मुळात मला असं वाटतं की खूप प्रॉब्लेम्स लोक सहन करतायत. लोकांना शुश्रूषा मिळत नाही, लोकांना बेड्स मिळत नाही, लोकांना आवश्यक तशा प्रकारचे उपचार मिळत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की टेस्ट या अत्यंत कमी आहेत. जर कोरोनाची लढाई लढायची असेल तर मोठ्या प्रमाणात टेस्ट वाढवणं हे गरजेचं आहे. सर, सरकारच्या याच्या पुरवठी चाललाय, काही बदलण्याच्या संदर्भात असेल, फोडाफोडीचं राजकारण, त्या संदर्भात काय सांगता? मला असं वाटतं की हे जे काही फोडाफोडीचं राजकारण आहे हे करण्याची ही वेळ नाही, कुरघोडीचं राजकारण करण्याची वेळ नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्र हा आणि देश कोरोनाशी झगडतोय आणि त्याच्यावर फोकस ठेवायच्या ऐवजी हे तीन सत्तेतले पक्ष एकमेकाशीच भांडतायत. ही अवस्था काही योग्य असं मला वाटत नाही. सामन्यात तुमच्यावरती वारंवार टीका केली जाते, काय काय सांगणार तुम्ही? सामनाच्या टीकेला आम्ही कधी प्रतिक्रियाही देत नाही. खरं म्हणजे मी कालही सांगितलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हा सामना राहिलेला नाही. आता तेव्हा हा सामना तत्वांकरता काम करत होता. हे शिवसेनेचं मुखपत्र होतं. आता त्या तत्वांच्या विरोधात ज्यांची तत्व आहेत अशा काँग्रेस राष्ट्रवादीचे मुखपत्र सामना झाला आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या काळात अशा प्रकारचे जे काही तत्वाच्या विरोधातल्या गोष्टी आहेत या सामनाने कधीच केल्या नाहीत आणि म्हणून त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची. आणि खरं असं आहे की सामना वाचत किती लोक असतील, पण माध्यमांना एक आयती बातमी मिळते, दिवसभर आपल्याला चालवता येते, एक त्याच्यावर चर्चा घडवता येते आणि म्हणून ती घडते. आमच्या लेखी आत्ता हे महत्वाचं नाहीच. आत्ता खरं महत्व हे कोरोनाच्या लढाईला आहे. संजय राऊतांनी जो आता म्हणजे पवारांची मुलाखत घेतली त्याचा प्रोमो वाचतोय, काय नाही चांगला आहे. त्यांनी काहीतरी प्रोमो त्याचा असा केला आहे की एक शरद आणि बाकी सगळे गारद. आता कोण कोण गारद आहे हेही बघावं लागेल. बाकी सगळे म्हणजे उद्धवजी पण गारद का असा देखील विचार करावा लागेल. पण काल मला एकाने मेसेज पाठवला आणि त्यात गमतीने त्यांनी असं लिहिलं होतं की दुसरी एक मुलाखत राऊत साहेबांची देखील करा आणि त्याला नाव द्या एक नारद आणि शिवसेना गारद. सर, आणि प्रश्न साहेब, पुढच्या काळामध्ये 2019 112 मेडिकल विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली गेली होती, जे एसटीबीसी आणि ईडब्ल्यूएस होते. त्या विद्यार्थ्यांना आता सरकार काहीच विचारत नाही. त्या विद्यार्थ्यांनी अतिशय चुकीचं आहे. त्यांना पैसे देण्याचा निर्णय, त्यांची फीस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारने GR काढलेला आहे. या सरकारची जबाबदारी आहे की त्यांना त्या प्रकारे मदत केलीच पाहिजे आणि आम्ही हा प्रश्न लावून धरणार आहोत. सर, शेवटचा प्रश्न, मराठा आरक्षणाच्या संदर्भात काही कोर्टात आदेश दिले की पुढच्या वेळेस आपण पुढची तारीख घेऊया, काय सांगणार? त्या संदर्भात आता कोर्टाने 15 तारखेला ती केस ठेवलेली आहे. मला असं वाटतं की राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले पाहिजेत. जास्तीत जास्त त्या ठिकाणी आपल्या वकिलांच्या माध्यमातून सर्व विषय मांडून कुठलाही विपरीत निर्णय होणार नाही या दृष्टीनं राज्य सरकारने प्रयत्न करावे. त्या संदर्भात राज्य सरकारला आमची पूर्ण साथ आहे. जळगावमध्ये कोविडच्या संदर्भातला आढावा घेण्याकरता आम्ही आलो. सिव्हिल हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी भेट दिली आहे, तिथली व्यवस्था आम्ही बघितली आणि आता जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही चर्चा केली. सगळे अधिकारी देखील उपस्थित होते. एकतर जळगावचा जो काही वाढता आकडा आहे हा निश्चितपणे काळजी करण्यासारखा आहे आणि त्यामुळे इथे टेस्टिंग जे आहे हे मोठ्या प्रमाणात वाढवण्याची आवश्यकता आहे. आत्ता ॲव्हरेजपेक्षा कमी टेस्टिंग इथे होत आहे. ICMRने दिलेल्या गाईडलाईनपेक्षा बरंच कमी हे टेस्टिंग आहे. त्यामुळे ते वाढवलं पाहिजे. आता जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं की त्यांनी वाढवण्याची व्यवस्था केली आहे आणि काही अँटीजन किट्स देखील आता या ठिकाणी आल्यात ज्यातनं रॅपिड टेस्टिंग करता येणार आहे. पण मला असं वाटतं की त्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की टेस्टिंगचे रिपोर्ट्स
हे कधी 4 दिवसांनी येतात, कधी 3 दिवसांनी येत आहेत. आणि त्यातनं सिम्प्टोमॅटिक पेशंट जे आहेत यांचे सिम्पटम्स वाढून अनेक वेळा ते मोठ्या प्रमाणात क्रिटिकल स्टेजला जातात. आणि काही ठिकाणी तर नॉन कोविड पेशंट असला तरी त्याला कुठलीही उपचार मिळत नाहीत, कारण त्याची टेस्ट झालेली नाही आणि रिझल्ट आलेला नाही. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये 24 तासात रिपोर्ट आला पाहिजे. आणि सिम्प्टोमॅटिक किंवा सिरियस पेशंट असेल तर अँटीजन किटनी तात्काळ त्याचं त्या ठिकाणी टेस्ट करून आणि त्याला इलाज त्या ठिकाणी प्राप्त झाला पाहिजे. मागे एका महिलेची अतिशय दुःखद घटना या ठिकाणी झाली होती. त्यानंतर काही इम्प्रूव्हमेंट झाले का मी विचारलं, त्यांनी सांगितलं काही इम्प्रूव्हमेंट झाले, पण अजून ते करण्याची आवश्यकता निश्चितपणे आहे. जामनेरला देखील घटना झाली की वाट पाहत अँब्युलन्सची आणि व्यक्ती शेवटी मृत्युमुखी पडले. एकूणच अँब्युलन्सची प्रचंड कमतरता या ठिकाणी दिसली. एक अँब्युलन्स केवळ या ठिकाणी महापालिकेकडे आहे. आणि म्हणून आम्ही निवेदन केलंय की तात्काळ अँब्युलन्स प्रोक्युअर केल्या पाहिजेत, कारण अँब्युलन्स करता 8-8 तास बसावं लागणं हे देखील योग्य नाहीये. त्याही दृष्टीने त्यांनी आश्वस्त केलं आम्हाला की आम्ही जरूर त्या संदर्भात जी काही कारवाई आहे ती कारवाई निश्चितपणे करू. यासोबत कोविड पेशंटचा जसा प्रॉब्लेम आहे त्याहीपेक्षा जास्त प्रॉब्लेम हा नॉन कोविड पेशंटचा आहे. कारण सिव्हिल हॉस्पिटल हे पूर्ण कोविडला दिल्यामुळे जे नॉन कोविड पेशंट्स आहेत त्यांना गोदावरीला पाठवलं जातं, ते अतिशय दूर आहे. आणि त्याहीपेक्षा तिथल्या प्रचंड तक्रारी, म्हणजे कालपासून मी इथे आल्यानंतर रात्री सकाळी जे लोक भेटले किंवा लोकप्रतिनिधी आहेत यांनी प्रचंड तक्रारी त्याच्या मांडलेल्या आहेत. एकतर तिथे खूप मोठ्या प्रमाणात पैसा घेतला जातो, त्या ठिकाणी कुठल्या व्यवस्था होत नाही, त्या ठिकाणी सामान्य माणसाला कुठलीही सेवा शुश्रूषा मिळत नाही. आणि त्या संदर्भात आता आज आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की काही अधिकारी त्या ठिकाणी बसवून हे आम्ही स्ट्रीमलाईन करू. पण त्याचसोबत लोकप्रतिनिधींनी, गिरीश भाऊंनी वगैरे आग्रह त्या ठिकाणी धरला की इथे सिव्हिल हॉस्पिटल जे आहे तिथे काही व्यवस्था या नॉन कोविड करता झाल्या पाहिजेत. तर आता आयुर्वेदिक हॉस्पिटल जे आहे तिथे आणि इथली एक दुसरी बिल्डिंग अशा 2 ठिकाणी काही व्यवस्था करायचं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. कारण अन्यथा आता नॉन कोविड पेशंट करता सगळे डायग्नोस्टिक देखील बंद आहेत आणि त्यांचाही डेथ रेट वाढायला लागला आहे. आणि म्हणून त्याही संदर्भातले विषय या ठिकाणी मांडले. काही महत्वाचे विषय असे लक्षात आले आहेत की उदाहरणादाखल जे आपल्या आरोग्य व्यवस्था आहेत तिथे साधे डिझेलचे पैसे कोणी द्यायचे हे माहिती नाही, त्यामुळे डिझेलचे पैसे मिळत नाहीत किंवा छोट्या छोट्या व्यवस्था मिळत नाही. अगदी स्टिचेस घालायचे आहेत तर त्या संदर्भातले पैसे मिळत नाहीत, दुऱ्यापासून कुठल्या गोष्टी मिळत नाहीत. तर या सगळ्या गोष्टी स्ट्रीमलाईन झाल्या पाहिजेत अशा प्रकारचं आम्ही या बैठकीमध्ये सांगितलं. जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वस्त केलंय की जे सगळे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत या मुद्द्यांच्या संदर्भात ते तात्काळ बैठक घेतील आणि या बैठकीच्या माध्यमातून हे मुद्दे सोडवले जातील. मला वाटतं की अजून बरंच प्रोएक्टिव्ह काम या ठिकाणी करावं लागणार आहे, कारण आता तरी जी काही डेथ रेटची परिस्थिती आहे, पॉझिटिव्हिटी रेशिओ आहे, या दोन्ही काळजी करण्यासारखं आहे असं मला वाटतं. सर, तुम्ही आता व्हिजिट केली तिथे, आम्ही काही दिवसापूर्वी रियालिटी चेक केला होता एबीपी माझाने. हो. तर त्या महिलेची दुर्दैवी घटना घडली तिथं ठीकच होतं, परंतु कोविड वॉर्डमध्ये शुश्रूषा करण्यासाठी रुग्णाचे नातेवाईक तिथे थांबतायत. प्रशासनामध्ये कुठेही समन्वय नाही. आता ज्या जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही भेटला ते नुकतेच बदलून आलेले आहेत, त्यामुळे तो मुद्दा देखील समोर आला आणि आता त्यांनी सांगितलं की बेडसाईड मॅनेजमेंट करता आता त्यांनी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात आणून दिला, सीसीसी सेंटर असतील किंवा इतर ठिकाणी जेवणाची व्यवस्था उशिरा होते. तिथले काही डायबेटिक पेशंट आहे, 1 वाजता 2 वाजता जेवण आलं तर त्यांचे शुगरचा प्रॉब्लेम त्यांना निर्माण होतो. आणि म्हणून हे स्ट्रीमलाईन केलं पाहिजे, किमान त्यांना काहीतरी खायची व्यवस्था केली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आता त्यांनी मान्य केल्या आहेत. आता आम्ही लक्ष ठेवू की हे होत आहे की नाही. नाही, या संदर्भातही मुळात डॉक्टरांची संख्या कमी आहे. म्हणजे मला आता असं लक्षात आलं की ती घटना दुर्दैवी झाली त्यानंतर काही आपल्याला इथे स्टाफ मिळाला, अन्यथा तर स्टाफच नव्हता. आणि आता
त्यांनी सांगितलंय की आम्ही रिक्रुटमेंट सुरू केलेलं आहे, पण मला असं वाटतं की इथली परिस्थिती पाहता थोडंसं अधिक गांभीर्याने मला असं वाटतं ही व्यवस्था करावी लागेल. मला असं वाटतं की ते घरी बसले आहेत, त्यांना लोकांची चिंता नसेल, आम्हाला लोकांची चिंता आहे. त्यांनी किती टीका केली तरी लोकांना हे बरं वाटतं की कोणीतरी येऊन आमचं दुःख पाहत आहे, आणि म्हणून आम्ही राजकारण काँग्रेस राष्ट्रवादी करता करत नाही, आम्ही जनतेकरता करतो. जनतेच्या समस्या ऐकण्याकरता आम्ही जाणारच. किती गंभीर परिस्थिती असली तरी त्या ठिकाणी आम्ही जाणार आणि जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही करणार. या संदर्भात थांब ना बाबा, ते आता दुसऱ्या व्यवस्था नसताना ऑनलाईन शिक्षण हे देणं ठीक आहे, परंतु अनेक लोक असे आहेत की ते त्याच्यापासून वंचित आहेत आणि त्यांचं इन्क्लुजन कसं केलं जाईल याचा जर आपण विचार केला नाही, एक मोठी डिस्पॅरिटी तयार होईल. आणि ऑनलाईन शिक्षणाच्या संदर्भात काही गाईडलाईन्स कोर्टाने देखील दिलेल्या आहेत, त्या देखील फॉलो करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. उच्च शिक्षण सुरू झालेलं आहे, युजीसीच्या गाईडलाईन काल बोललो त्याच्यावर बोललो. तर राज्यातल्या बऱ्याच शाळांच्या खासगी त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आरटीईचे पैसे मागच्या सरकारच्या काळात त्यांचे बाकी आहेत. आजही ते शाळा आरटीईचा प्रवेश द्यायला नकार देत आहेत. बऱ्याचशा पालकांचा मोठा कोणालाही नकार देता येणार नाही. कायद्याने नकार दिला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. पण त्यांच्या डोनेशनचा विषय आता सगळे विषय नंतर शासनाकडे हिंदी में एक शॉर्ट पार्टी आज जलगांव में हम लोगों ने कोविड के संदर्भ में एक दौरा किया. जलगांव की परिस्थिति बहुत गंभीर है, पेशेंट्स बढ़ रहे हैं, डेथ रेट बहुत हाई है और इसके चलते मुझे ऐसा लगता है कि यहाँ पर बहुत गंभीरता से ध्यान देने की आवश्यकता है. कोविड पेशेंट के साथ साथ नॉन कोविड पेशेंट्स की भी बहुत अवस्था खराब है. सिविल हॉस्पिटल कोविड होने के कारण उनको गोदावरी में भेजा जाता है, वहां पर उनकी लूट हो रही है. बहुत बड़े पैमाने पर वहां पर प्रॉब्लम्स तैयार हो रहे हैं. ये सारी चीजें हमने जिलाधिकारी के साथ बातचीत करके और उनको ये कहा है कि तुरंत इसके ऊपर समाधान किया जाए और हम लोग इसके बारे में ध्यान रखेंगे. थँक्यू. हा ट्रेनिंग सेंटर नाही, जो काही प्रकल्प हा पळवण्याचा प्रयत्न झालेला आहे. खरं म्हणजे मागच्या काळात आमच्या सरकारने त्याला सगळी मान्यता दिली आणि तो सगळा फोर्स त्या ठिकाणी तयार करायचा, त्याची जागा दिली, त्याला सगळ्या मान्यता दिल्या आणि आता तो कुठेतरी मला असं वाटतं नगर जिल्ह्यामध्ये पळवून नेण्याचा प्रयत्न अतिशय चुकीचा आहे. नगर जिल्ह्यात करायचा असेल तर त्यांनी दुसरा करावा, पण अशा प्रकारे जळगाव जिल्ह्याचा प्रकल्प पळवून नेणं हे अतिशय चुकीचं ठरेल. जळगावच्या हे सगळे भाजपच्याच ताब्यात आहे, त्या ठिकाणी सत्ता वगैरे महापालिका असेल, नगर ते तर काय जिथे स्थानिक पातळीवर उपाययोजना वगैरे असं व्हायला पाहिजे. याला हा काही भाजप पण काँग्रेस सगळे आता जिथे काँग्रेसची सत्ता आहे तिथे झालंय, जिथे सेनेची झालंय तिथे झालंय. आता हा देशाचा आणि जगाचा प्रश्न आहे, हा काही कुठल्या पक्षाचा प्रश्न नाही. जो प्रीमियम भरायला पाहिजे तो भरलेलाच नाही. पण केळीच्या संदर्भात तर योजनाच बंद करून टाकली आहे राज्य सरकारने पूर्ण, आणि हे भरलेला नाही. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे युरियाचा आमच्या गेल्या 5 वर्षात कधी प्रॉब्लेम आला नाही. हे सरकार आल्यावर एवढा प्रॉब्लेम आहे युरियाचा. मुळात कोरोनाचा सामना करत असताना आम्हाला या व्हायरसचा सामना करायचा आहे. व्हायरसशी आमची लढाई आहे. आमची लढाई काही कोरोनाच्या नंबरशी नाही आहे. सरकार सातत्याने नंबर कमी व्हावा हा जो काही प्रयत्न करते आहे ते मला असं वाटतं चुकीचं आहे. त्यामुळे टेस्टिंग वाढवलं पाहिजे, व्यवस्था वाढवल्या पाहिजेत आणि जे लोक येतील त्यांची व्यवस्था केली पाहिजे. आता आपण बघतोय सगळीकडे आमचं टेस्टिंग अत्यंत कमी आहे. आज महाराष्ट्रामध्ये टेस्टिंगची कॅपॅसिटी जी आमच्याकडे आहे ती देखील आम्ही युटिलाइज करत नाही. आज आमच्याकडे जवळजवळ 36,000ची होती, आता तर ती 45,000पर्यंत कॅपॅसिटी गेली आहे आणि आम्ही 20-22,000 टेस्ट करतोय. आणि एवढंच नाही तर आता तर अँटीजेन किट्स आले आहेत, त्याची टेस्टिंग आम्ही वाढवत नाहीये. टेस्टिंग वाढवणं ही यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्यातनं आपण याचा स्प्रेड थांबवू शकणार. या दौऱ्यातनं सध्या काय होतं, म्हणजे तुम्ही ज्या सूचना करत आहात त्याच्यावर सरकारकडनं काम केलं जातंय, तुमच्या दौऱ्याला गांभीर्यानं घेतलं जातंय? मला एकच गोष्ट लक्षात आली की किमान प्रशासनामध्ये गांभीर्य येतं
आणि जनतेच्या तक्रारी मांडल्या जातात आणि त्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचवतो, तर काही ना काही कारवाई त्याच्यावर करावीच लागते. म्हणजे मी जसं उदाहरण दिलं की ठाण्याची जी घटना झाली की चुकीच्या व्यक्तीला म्हणजे चुकीचं शरीर हे दुसऱ्याच्या घरी देऊन टाकलं मृत व्यक्तीचं, किंवा जी मीरा भाईंदरची घटना आली, अशा अनेक ठिकाणच्या घटना आम्ही जर गेलो नसतो तर कदाचित त्या उघडकीस आल्या नसत्या किंवा त्यांना न्याय मिळाला नसता. आणि म्हणून तो न्याय देण्याच्या दृष्टीनं आमचा हा दौरा आहे. एकीकडे कोरोनाचं सावट आहे आणि दुसरीकडे शिवसेना राष्ट्रवादीमध्ये फोडाफोडीचं राजकारण रंगलेलं आहे. शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीने फोडले, पुन्हा त्यांना शिवसेना आपल्याकडे परत घेते. मला असं वाटतं की आता राजकारणापेक्षा कोरोनाचा फोकस असला पाहिजे. कोणत्या जगामध्ये आता ही सर्व मंडळी जगतायत मला समजत नाही, पण आत्ता तरी सत्ता पक्षातल्या तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन कोरोनाचा मुकाबला कसा करायचा याचा विचार केला पाहिजे. दुर्दैवाने त्यांच्यात समन्वय नाही, त्यांच्यात विसंवाद आहे आणि या विसंवादाचा कुठेतरी जो काही फटका आहे तो महाराष्ट्राला बसतो. मुख्यमंत्र्यांना निर्णयाचं स्वातंत्र्य नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? कारण बैठका चालू आहेत पण त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या किंवा इतर कारणांसाठी चालू आहेत. मुख्यमंत्र्यांना निर्णयाचं स्वातंत्र्य नेहमीच असतं, कारण मुख्यमंत्री हे सर्वोच्च पदावर असतात, ते निर्णय घेऊ शकतात. पण हे खरं आहे की सोबतचे जे त्यांचे आहेत यांचे जर मतं वेगळे असले तर निर्णय वेळेवर होत नाही, पाहिजे तसा निर्णय होत नाही, त्या निर्णयामध्ये डायल्युशन येतं आणि आत्ता तर फार निर्णयच होताना दिसत नाही. पण यातनं राज्याला नेमका काय फटका बसतो आणि ज्या पद्धतीने एकाधिकारशाही किंवा एक अंगी कारभार पाहिजे तसा बघायला मिळतोय का तुम्हाला? एकाधिकारशाहीची आवश्यकता नाहीये, प्रोएक्टिव्ह भूमिकेची आवश्यकता. पॉवर सेंटर एक असतं आणि तिथनं सगळ्या गोष्टी चालतात, पण कलेक्टिव्ह विजडमनी चालतात. म्हणजे सर्वांना सोबत घेऊन चालायचं असतं. पण जोपर्यंत प्रशासनाला हे लक्षात येत नाही की एक पॉवर सेंटर आहे की जिथनं आपल्याला आदेश येणार आहेत, जर वेगवेगळे पॉवर सेंटर तयार झाले तर मग प्रशासनालाही त्यातनं योग्य दिशा मिळत नाही. आज बघा, आपण जर खासगीमध्ये प्रशासनाशी बोलला तर ते सांगतात फार कन्फ्युजन, आम्हाला समजत नाही काय चाललंय. तुम्ही मुख्यमंत्री होतात तेव्हा पण आणि आता विरोधी पक्षनेते आहात, सामनावरनं तुमच्यावर कायमच टीका केली जाते. सामनाबद्दल मी कालच बोललो आहे आणि खरं म्हणजे आपल्याला एक गोष्ट सांगू का, सामना किती लोकांपर्यंत जात असेल, पण माध्यमांच्या मुळे खरं म्हणजे या गोष्टीला जास्त त्याची चर्चा होते. आणि माझं तर अगदी मत झालंय की माध्यमांना एक आयती बातमी मिळते, त्यामुळे रोज सामना वाचायचा आणि एक बातमी करायची असं माध्यमांच्या द्वारे केलं जातं. आम्ही फार गांभीर्याने घेत नाही ते आणि जनताही घेत नाही. कोण गांभीर्याने घेतं सांगा? जनतेला काय घेणं देणं आहे? मला सांगा की एवढं कोरोनाचं संकट आहे, एक अग्रलेख आहे कोरोनावर? नाहीये. आत्ता सामना जो आहे ना, दुर्दैवाने तो केवळ सरकार सांभाळण्याचं काम करतो. तर वृत्तपत्र जर केवळ सरकार सांभाळण्याचं काम करतील, त्यांची पॉलिसी आहे, त्यांनी ठरवावी. सरकारचं मुखपत्र झालंय अक्षरशः, आणि तिन्ही पक्षाचं झालंय. सरकारचं म्हणजे शिवसेनेचं झालं असतं तर ते होतच, आता तिन्ही पक्षाचं मुखपत्र आहे. म्हणजे इतके वर्ष माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात जी तत्व पाळली आणि ज्या तत्वांचा प्रचंड विरोध केला, त्या सगळ्या तत्वांना आता डिफेंड करण्याची जबाबदारी सामनावर आहे. संजय राऊत यांनी नुकतीच एक मुलाखत घेतली आहे शरद पवार यांची, त्याचे आता प्रमोशन सुरू आहे. एक शरद बाकी सर्व गारद. तुम्ही गारद झालात? एक शरद बाकी सर्व गारद म्हणजे उद्धवजी पण गारद का, असा मला प्रश्न विचारायचा त्यांना.